आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लय नशीबवान आहेस बघ पोरी तू। हिवाळा सोडून बाळंतीण होणाऱ्या बायकासनी का नाही थंडीच्या त्रासातनं व्हायचा आराम मिळतो। मला तर वाटतंय तुझं बाळणपण ह्या पावसाळ्यात उरकून जाईल। 2-3 महिने चांगलं चुंगलं खाल्लंस की तुझी पाठबी भरून येईल। म्हणजे हातात ते काय असतं? कळल, हळूहळू समद कळल तुला। आणि काय ग, शत्रू कुठं दिसेना झालाय, कुठं गेलाय? काय माहित नाही आत्या। तेजू, समद ठीक आहे नको बाळा? हो, माझ्या गरोदरपणाचा दिवस खूप छान अनुभवते मी। हा 9 महिन्यांचा प्रवास, त्यातून शिकायला मिळणाऱ्या गोष्टी, खरंच माणूस किती छोट्या छोट्या गोष्टीतनं शिकत जातो ना। माझं हे गरोदरपण इतकं सुख देणार असेल असं कधीच वाटलं नव्हतं मला। बाहेर पावसाचं वातावरण आणि आपण मस्तपैकी गरमागरम चहा पितोय, त्यात माझ्या पोटात असणारे 2 जीव सतत मला त्यांच्या असण्याची जाणीव करून देतात। किती भारी चाललंय ना हे सगळं। होय, हे एकदम खरं बोलतेस बघ। आता जर अक्का असत्या ना तर त्यासनी तुझ्यासाठी काय करून काय नग असं झालं असतं बघ। त्यांनी लय काळजी घेतली असती तुझी। अक्कासनी बारकी पोरं लय आवडायची। तुळजान शत्रूसाठी तर त्यांनी लई केलंय। तू गरोदर आहेस ही कळल्यावर तर त्यासनी इतका आनंद झाला होता। पण आत्या, जाणाऱ्या माणसाच्या आठवणी किती चांगल्या असतील तरी त्या त्रासदायक का असतात? कारण त्या तिथंच थांबलेल्या असतात, आपल्या संग पुढं आलेल्या नसतात। पण जी काय झालं ती स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे काय बी पर्याय नाही बघ उरला आता। अगं तेजू, मगाशी ही कोण तर काय तर देऊन गेलंय बघ, कसली पत्रिका आहे बघ, काय लिहिलंय वाच बरं जरा। प्रसूती वेदना कमी करून डिलिव्हरी सोपी करण्यासाठी व्यायाम घेतले जाणार आहे तिथे, असं लिहिलंय याच्यावर। आय्या, चांगलंच आहे की मग। तुझं बी नाव नोंदव बरं का त्यात। कोणाचं कुठं नाव नोंदवायचं चाललंय? मालक, मालक, तुम्ही लवकर येणं केलं का? तुम्हाला आवडलेलं दिसत नाही? अहो नाही, तसं नाही। तुम्ही अजून 2-3 दिवस येणार नाही असं सांगितलं होतं, म्हणून म्हणलं। तारीख पक्की ध्यानात ठेवली म्हणायची परत येण्याची। पण ठरल्या तारखेला परत यायला आम्ही कोर्टात नाही, आमच्या घरी येतोय। थोडं आधी परत आलेलं आवडलेलं दिसत नाही तुम्हाला? गंमत केली हो, लगेच घाबरल्याचं दाखव नका। एवढी छान चहाची मैफिल जमली होती, कशाला उठलात? बसा बसा बसा, आम्हाला बी द्या थोडा चहा, म्हणजे कसं प्रवासाचा शीन जाईल। वा काय सुनबाई, मिळेल का थोडा चहा आम्हाला? हो हो, लगेच करते। तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते। चालती छत्री। 2 दिवस का आम्ही कामासाठी बाहेर गेलो, या बायका यांचंच घरातल्या का वावरायला लागल्या, आमच्यावर शिरजोरी करायला लागल्या। यांना आठवण करून द्यायला पाहिजे, जंगलचा राजा शांत असला म्हणून त्याचा दबदबा कमी होत नसतो। आज बऱ्याच दिवसांनी कॅम्पसला आलो, भारी वाटतंय। सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या। हो ना, आपलं कॉलेज किती बदललंय ना। कुठे राहिली तुळजा? थोडी लवकर आली असती तर छान गप्पा झाल्या असत्या। बापरे, ही आलीच नाही तर? नाही, असं झालं तर सगळं कॉन्व्होकेशन वाया जायचं। साक्षी, अगं तू किती वेळ झालं तुळजाच्या वाटेकडे डोळा लावून उभी आहे, मला नाही वाटत ती येईल म्हणून। का नाही येणार? अगं रियुनियन आहे आज आपलं, आणि तसंही आपल्या सगळ्यांना तिला भेटा असं का नाही वाटणार? अगं म्हणजे तसं नाही, आता गोल्ड मेडल मिळून डिग्री मिळून तरी ती घरीच बसली,
पण तसं ह्या रियुनियन मध्ये तिला काय मिळणार ना वेगळं. येस, तू झाली. मी म्हंटल होतं ना तुला, ती नक्की येणार. ही आपल्या बॅचची टॉपर. मला वाटलं होतं आली तर एखाद्या लक्झरी गाडीमधून येईल. काय खटारा गावठी गाडीवर आली आहे. नाहीतर काय, ही आपल्या बॅचची इज्जत नक्की घालवणार. हे तुझा. हाय. कुठे होतीस तू? अगं सो सॉरी. हॅलो. हाय. जरा ट्रॅफिक होतं ना म्हणून लेट झालं मला. बर ठीक आहे, काही हरकत नाही. पण मी खूप घाबरलेले हा तुझा. वाटलं तू येतेस की नाही. बट थँक गॉड यू आर हिअर. बर चल, आपण हॉलमध्ये जाऊयात. हॉलमध्ये कशासाठी? तिकडे काय? तू चल तर अगं, तुला सरप्राईज आहे. चल. भाई सार्थक, मेडिकलच्या कॉन्व्होकेशन साठी कॉलेजनी बाहेरनं सफाई कामगार आणलेत वाटतं. आता बघ, आपण आज जाऊ ना, त्याच्या आधी सगळा हॉल साफ करून घेतील. अरे सोड रे, यांच्या गाड्या सुद्धा पार्किंगला लावायसारख्या नाहीयेत. यांच्याबद्दल काय बोलतोय? काय झाले नक्की? काय अडचण काय तुम्हाला? बापरे, मिस्टर स्टड चिडले वाटतं. काय रे, तोंडवर घेऊन आलेस कॉलेजला बायकोत चल म्हणाली म्हणून? हे कॉलेज आहे ना, राज्यातलं टॉपचं मेडिकल कॉलेज आहे. आणि इथे फक्त ए ग्रेडच्या डॉक्टर्सचीच ये जा असते. जाऊ दे रे, त्याला कुठे समजवतोय. याचे स्वतःचेच खायचे वांदेत म्हणून तर फसवून शिकलेली बायको केली आहे ना. अरे थोडी तरी लाज बाळग रे. हा, एखादा शहाणा माणूस असताना तर आपल्या बायकोला इथं सोडून कधीच निघून गेला असता. म्हणून याला नवरा म्हणून भाव खायचा आहे, बरोबर ना? हे बघा, तुमची आणि माझी काहीच ओळख नाही, त्यामुळे माहिती नसताना ना चुकीचं काही बोलायचं नाही. सॉरी सॉरी. अरे तुझी बायको टॉपर आहे या कॉलेजची. आणि हे कापड ती गाडीवर बसायला लागल्यावर सीट पुसण्यासाठी वापरतोस ना? अरे एवढ्या शिकलेल्या बायकोला याच्याने जायला काही जमलं नाही म्हणून आला या खटारा बाईकवर हिला सोडायला. काही बोलू नका रे, राग येतोय साहेबांना. अरे येऊ दे ना, आला तर जास्तीत जास्त हा काय करेल, गावठीपणा करून आरडाओरडा करेल, बाकी काय करणार आहे? हे बघा, मी तुमच्या आद्यातनं मध्यात तरी पण तुम्ही मला वाटेल ते बोलते. तुम्ही माझ्या बायकोच्या कॉलेजमधले मित्र आहे म्हणून मी तुम्हाला काय बोलणार. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती, तुम्हाला आमच्या नात्याबद्दल काही माहित नाही ना, तर काय बी बोलायचं नाही. मी तर वेगळ्या करण्यासाठी आलो, आणि ही जागा भांडायची नाही. हे जर तुम्ही दुसरीकडे कुठे भेटला असता ना, नक्कीच तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली असती. सारखं बाजूला.